सो हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल व्हॉट आय वॉच धिस वीक. तर आज आपण बघणार आहे दोन मूवी जे ऑफकोर्स मी ह्या हफ्त्यात बघितलेले आहेत. दोन मूवी ज्याचं नाव आहे लोका आणि दशावतार. टू डिफरंट रिजन, दोन वेगवेगळ्या कथा, दोघांचा एकामेकाशी संबंध नाही आहे. स्टोरी लाईन, लँग्वेज सगळे वेगळे वेगळे. सो इट्स गॉन बी फकिंग हार्ड. लेट्स स्टार्ट. पहिली मूवी लोका चॅप्टर 1. ब्रिलियंट मूवी. स्टोरी लाईन, कॉन्सेप्ट, कॅरेक्टर, ॲक्टर, डिरेक्टर, प्रोड्युसर, टिक 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 सगळे भारी आहेत. असं वाटलं पण नाही की ही स्टोरी पडू शकते कुठे. इट वॉज ब्रिलियंट. अँड मल्याळम सिनेमा एवढा हार्ड आहे. ऑफकोर्स आता तर मल्याळम सिनेमा इज ऑन रायझिंग. मल्याळम सिनेमा पहिल्यापासूनच भारी होता, फक्त कोण लक्ष नाही देत होता. सेम जसं आता कोण लक्ष नाही देते हिंदी सिनेमाकडे. फक्त सय्यारामुळे थोडीफार पॉप्युलॅरिटी आली आहे, पण तरी लोक आता नाही लक्ष देत. हर एक रिजनमध्ये वेगवेगळा सिनेमा सगळे घेऊन येतात. पण आपल्याला आहे की ॲज अ इट इज अ इंडियन सिनेमा. हा ना, ह्याला आपण इंडियन सिनेमा बोलू शकतो ना. मल्याळम, तुलू, तेलुगू नाही बोलू शकत त्याला. शेवटी भारताचाच पिक्चर आहे ना. शेवटी भारताचा पिक्चर आहे. मग त्याला इंडियन सिनेमा म्हणून बोलणं. आता नॅशनल अवॉर्ड भेटतो, तर नॅशनल अवॉर्ड का असा भेटतो की वेगळ्याला वेगळं वेगळे अवॉर्ड्स होतात का? नाही ना. नॅशनल अवॉर्ड एकच असतो. तेलुगू, तमिळ सगळे भाषा आदली आहे. नेशन आहे ना आपला एक भारत नेशन. तर लोका चॅप्टर 1, कल्याणी प्रियदर्शन एवढं भारी तिने काम केलं, अप्रतिम. तिला पण काहीच नाही बोल, म्हणजे कुछ भी नहीं बोल सकते. प्रियदर्शन वन ऑफ द बेस्ट इज ॲक्टर, माय फेवरेट. माझी वन ऑफ द फेवरेट ॲक्टर्समधून ती आहे. बेस्ट पण बोलू शकतो, पण ती वन ऑफ द फेवरेट ॲक्टर्समधून आहे. आणि ती एवढी भारी दिसते. ती दिसतेच भारी. हा ना पाड्या, दिसते भारी. ती दिसते भारी. तिचा आवाज भारी. त्या महिला सगळ्यात लय भारी. लय भारी दिसते ती. आणि डिरेक्टर डोमिनी करून त्यांनी काय कुठून स्टोरी आणली. मी आणि पायडाने लिहू शकत स्टोरी. त्यांनी एवढी भारी स्टोरी लिहिली आहे. एवढी खतरनाक स्टोरी लिहिली आहे ना ती, अप्रतिम. की कशी चंद्रा असते, जशी चंद्रा एक सुपर हिरो बनते, ती कशी बनते की असं ना की तुंबाड कसं आपण स्टोरी सांगतो की हां एक दिवशी असं झालं, मग ती राणी आली, मग तो राजा बनला, असं स्टोरी. तशी स्टोरी ती सांगतात. त्याच्यावरून कळतं की ती असली स्टोरी पण आहे. त्याच मूवीमध्ये पहिले सगळं खोटं आहे. मग कशी ती देवी येते, कसं काय सीन होतो, आणि ती छोटी पोरगी त्याच्यामधली तिने ऑडियन्स ग्रॅब केली की जसं पास्ट दाखवला. एवढा भारी पास्ट होता की तिने एवढी भारी ॲक्टिंग केली ना बाय. तिला मार्शल आर्ट यायचं. असं त्याचं मी इंटरनेटवरती बघितलं, तिला मार्शल आर्ट हे सगळं यायचं. शी ट्रेंड इन दॅट. इट वॉज ब्रिलियंट. आणि ती जशी तिने ॲक्टिंग केली, जशी तिने मारामारी केली, एवढी भारी केली, एवढी लहान पोरगी नाही करू शकत. आणि हां, दुलकरला तर काय बोलू शकत. दुलकर 30 करोड पैसे लावणं खाऊन असतं, रिक्स आहे. ती नवीन काहीतरी चालू करणार की ऑडियन्स बघणार, पण त्याला माहिती होतं की ऑडियन्सला हेच पाहिजे. त्यांनी 30 करोड लावले. त्याला वाटलं ना की परत येतील का नाही येतील. आणि 300, 200, 300 करोड आले. 10 गुणा वाढले. किती वाढले? 10 गुणा वाढले. 10 गुणा वाढले. 10 गुणा वाढणं खाऊन आहे ना, 300 करोड म्हणजे किती झाले? 30 करोडच्यापेक्षा 300 करोड. आणि पण सायन्स फिक्शन बनवला. सिनेमॅटोग्राफी पण भारी आहे त्याची, डिरेक्शन भारी आहे, स्टंट टीम, एव्हरीथिंग. आणि निल्सनला पण काय बोलू शकतो. आणि ते गालं त्याच्यावरती ती कल्याणी प्रियदर्शन एंट्री करते. काय दिसते कल्याणी प्रियदर्शन, भारी दिसते. तिला पण काहीच नाही बोलू शकत. ती दिसतेच गोड. तिचे सगळे पिक्चर मी बघतो, सगळे सगळे. नावं घ्यायला लागू, पण त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ बनवू आपण की कल्याणी प्रियदर्शनवरती एक स्पेसिफिक व्हिडिओ बनवू शकतो. आता आपण दुसऱ्या पिक्चरबद्दल बोलू. तो आहे मराठीमधला. मराठीमधला मी एक्सपेक्ट नाही केलेला की असा मूवी येऊ शकतो. मराठी सिनेमा इज लेजंड, भारी आहे. पण हा आताच्या टायमिंगला येऊ शकतो असं मी एक्सपेक्ट नाही केलेलं. सर्वात भारी पिक्चर माझ्यासाठी सैराट आहे. त्यावर पब्लिक नाचली आहे, थिएटर भरलं आहे. आणि ह्याला थिएटर भरेल मी एक्सपेक्ट नाही केलेलं. मी जिकडे गेलो ना ज्या थिएटरमध्ये, ते खूप मोठं थिएटर होतं, खूप मोठं. आणि तिकडे 150-200 जणं असतील तिकडे. त्याच्यामधून भाई 150 जणं तर भरलेली होती गर्दी. एवढी गर्दी की त्या पिक्चरला एक म्हातारी बाई आली, 2-3 म्हाताऱ्या आलेल्या, ज्यांना चालता येत नाही, धड चालतात येतात ना, ते काठी घेऊन चालतात, ते घेऊन आलेले ते लोक अशाच चालल्या. असं अशा लंगडत 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 लंगडत. आता त्याला चिडवत नाही मी, पण लंगडत लंगडत आला आणि वरच्या सीटवर जाऊन बसला. म्हणजे विचार कर, त्या आलेला पिक्चर बघायला मराठी, त्या पिक्चर बघायला आलेला. म्हणजे हलताय 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 हलताय, म्हणजे त्या आलेला पिक्चर बघायला. आता हे काय म्हणजे केवढा प्रभाव आहे त्या पिक्चरचा ना. आणि ते सिनेमॅटोग्राफी भारी आणि स्टोरी लाईन, अरे आमच्याच गावची स्टोरी लाईन.
सो बाबुल कलिंगन जो दाखवला त्याच्यामधला, ज्याच्यावर त्यांनी माहिती घेतली त्याची, तो बेसिकली आमच्याच एरियातला आहे, म्हणजे गावी आहे, गावचा जो एरिया आहे तिकडे तो होता, फेमस होता, क्वाईट पॉप्युलर सिंधुदुर्गामधला. मी वेंगुर्लाचा सांगतोय काय मी इकडे, लोक मारते ना. तो सिंधुदुर्गाचा जो क्वाईट पॉप्युलर आहे, तर त्याच्यावरती थोडी थोडी थीम उचलली त्यांनी, त्याची थोडी थोडी कॅरेक्टर, ज्याचे मेन कॅरेक्टर असेल, तो सिंधुदुर्गामधला खूप फेमस आर्टिस्ट आहे, वन ऑफ द फेमस आहे. त्याच्यानंतर तो आहे, काय बोलतात की त्याच्या जेव्हा तो एंट्री करतो तेव्हा ऑडियन्स पागल होऊन जाते, आणि त्याचा फेवरेट कॅरेक्टर हनुमान आहे. तो हनुमान आला, जसे माझे पप्पा आणि बोलतात की तो हनुमान आला तरी जे दुकान असतं त्यामध्ये केळी असो या लाडू बिडूचे पॅकेट असो, हे सगळे विकून जायचे फास्ट, कारण लोक त्याचे फेकायचे आणि तो असं कॅच करायचा आणि लोकांना ऑडियन्सला परत फेकायचा. हे त्याचा क्रेज होता, बाबी कलिंगनचा हा क्रेज होता. सो त्याची फक्त नाव वापरलं आणि थोडंफार त्यांनी वापरलं आहे, पण पुन्हा पिक्चर त्याच्यावर नाही आहे. सो मराठी लोक जी पण जात असतील बघायला, पण तो त्याच्यावर पिक्चर नाही आहे. कारण मला पण वाटलं की त्याच्यावर पिक्चर आहे, पण नाही, तो पिक्चर तसा नाही. कारण मी ट्रेलर अर्धाच बघून गेलो. आणि दिलीप प्रभाकर, त्यांना तर आपण काय नाही बोलू शकत, ते तर लेजंड ॲक्टर आहे यार, त्यांना तुम्ही कायच नाही बोलू शकत. त्यांची ॲक्टिंग असणारच चांगली होतं, ते एक्सपेक्टेड होतं की त्यांची ॲक्टिंग चांगलीच असणार आहे. कधी किती एक्सपेक्ट कर त्यांची ॲक्टिंग. पर सुबोध खानोलकर मी एक्सपेक्ट नाही केलेलं की अशी डिरेक्शन त्याची असू शकते. काय डिरेक्शन केली आहे त्यांनी. त्यांनी कोकण दाखवायचं म्हणून नाही दाखवलं आहे. आणि मला एक यांची आठवली, तो कोण आहे रे, ज्याच्यामधला काय, थांब एक मिनटं, कोंबडी पाळली गाणं आहे बघ, कोंबडी पाळली गाणं, त्याच्यामधला जो नाचतो हिरो, तो नाव काय त्या हिरोचं, कोंबडी, थांबा एक मिनिट. तुझ्या अभिषेक नाही, अभिषेक नाही, हां भरत जाधव, भरत जाधव. अबे एवढूसाच रोल आहे, एवढूसाच, पण काय रोल केलाय बे तो, असा एकदम असं राग येणार त्या रोलला. पण भरत जाधव त्यांनी एवढा भारी रोल केला, मला तो आवडला. बाकी सगळे रोल मी विसरलो त्यांचे, की तो रोल माझ्या लक्षात राहणार आता. कधी पण मी भरत जाधवचं काही बघणार ना, की हां त्यांचा रोल लक्षात, की एवढं भारी त्यांनी केलं. आणि प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्य जत्रामधली, अगं तिने तर ना भाई असा जीव काढला बाहेर. फर्स्ट हाफ पिक्चरचा 10 पैकी 10 आहे. फर्स्ट हाफ पिक्चरचा 10 पैकी 10 आहे. जर तुम्ही कांतारा बघितलाय तर तुम्ही हा पिक्चर सेकंड हाफमध्ये मला वाटतं सेम कांतारा आहे. स्टोरी लाईन सेम जाते कांतारासारखी, अशी मला वाटते. तुम्ही जावा, मला तर वाटते काय आहेच असणारच ती. तुम्ही जाऊन बघू शकता की जसे कांतारामध्ये जसे फक्त ते व्हेरिएशन्स बदलले आहेत, फक्त त्यांनी माणसं बदलली आहेत, पण स्टोरी लाईन सेम आहे. पर फर्स्ट हाफ प्रियदर्शनी तिने किल केला. एवढी भारी ॲक्टिंग करते ना ती, ग ग ग. आणि तिची कंबर काय दिसते, ॲक्च्युली साडी घातलेली आणि एवढी साडीवरती एवढी भारी दिसते, खूप खतरनाक तिने केलं. आणि जो पोरगा आहे सिद्धार्थ, त्याने पण खूप भारी काम केलं. जशी ते घाबरायचा मोमेंट होता आणि तो एवढा भारी घाबरला, आणि इंटरवल एक्सपेक्टच नाही करू शकत तुम्ही. इंटरवल एक्सेप्ट बोलतोय, एक्सपेक्टच नाही करू शकत, विचारातच नाही ना इंटरवल, की इंटरवल असा होऊ शकतो. आणि अशा वेळी की मी होतो ना, मी तसं बघितलं असेल की इकडेच इंटरवल करायला पाहिजे. मला एवढं वाटलं की इकडेच इंटरवल व्हायला पाहिजे, परफेक्ट टायमिंग होता इंटरवल, आणि भारी इंटरवल आहे. इंटरवलला शॉक होणार सगळे की हा कसा इंटरवल होऊ शकतो. आणि एवढा अप्रतिम पिक्चर, आणि मग एंडिंग माहिती होती जशी काय जाणार आहे. आणि पिक्चरची स्टोरी लाईन तर तुम्हाला माहितीच असणार की याच्यावर आहे. ज्यामध्ये दशावतार दाखवलं आहे. दशावतार नाटक आहे, नाटक जे स्ट्रीट प्ले बोलतात, सेमच नाटक व्हर्जनमध्ये आहेत. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये हां, एक बोलू शकता की तो जो असतो राखणदारवरती बेसिकली इट्स अ लिटिल हॉरर, की राखणदार तसं चांगला आहे, तसं असं तर ते लोकं बोलतात. जसे माझ्या आईवडिलांनी स्टोरी सांगितली तशावरती आहे. पर हिंदी ऑडियंस जो हिंदी है, मैं उनको कहता हूँ कि तुम्हें अगर देखना है मराठी मूवी, कौन सी देखो, तो डेफिनेट ये जाके देख सकते हो. अगर आपको थोड़ी फार मराठी आती है, यू नो वेरी वेल मराठी, तो आप देख सकते हो, और बहुत अच्छी भी मूवी है, आपको पसंद भी आएगी. हिंदी लोकांना सांगतो, हिंदी ऑडियन्स को, हिंदी ऑडियन्स अगर तुम्हें देखना तो डेफिनेट देखो, बहुत अच्छी मूवी है. अगर तुम्ही जराशी तुम्हाला मराठी येते तर, नाही तर तुम्हाला काय कळणारच नाही पिक्चर, हा ना. पिक्चरच्या ठेंगा जराशी तरी मराठी यायला पाहिजे ना, तरच तुम्ही बघू शकता तो पिक्चर. पण जराशी मराठी जर येते तुला तर भारी होऊ शकतं. आणि जर ज्याला मालवणी येते, ज्याला कोकणी भाषा येते, त्यांच्यासाठी ते इंटरनल जे जोक्स आहेत ते ज्या भाषेत मारतात ते कळणार. त्या भाषेतले जोक्स आहेत थोडेफार त्या पिक्चरमध्ये, ते तुम्हाला कळणार. आणि 80 जण ना, 20-30 जण फक्त हसली त्या जोकला, कारण ते जोक कसं आहे, मालवणी कोकणीत जोक आहे, तर ते कळना झालं ना, त्यांना कळलाच नाही काय, तर झाला. सगळे आम्ही हसतो ही ही करत, ते हसत नाही माहीत आहे, सगळे तसे होते. तसं त्यांना नाही कळलं म्हणून, सो तसं. पर
मराठीमधून हा मूव्ही आला भाई. मी बोलतो डेफिनेट ऑस्करसाठी जाऊ शकतो. हा जर मूव्ही ऑस्करसाठी बोलला ना, तर ऑस्करसाठी जाऊ शकतो मराठीमधून. मी सांगतो हां, ऑस्कर डेफिनेट जाऊ शकतो. पर जिंकू नाही शकत. पण हां, नॉमिनेशनसाठी जाऊ शकतो, की त्याला टक्कर तर देऊ शकतो. जिंकू पण शकतो. पर ती टक्कर देऊ शकतो. आणि खूप भारी मूव्ही आहे. यू शुड चेक आउट. त्याचे शोज पहिल्याच दिवशी 12 सप्टेंबरला रिलीज झाला. 12 सप्टेंबरला भरपूर मूव्ही 10च्या वर मूव्ही रिलीज झाले होते. 12 सप्टेंबरला जेव्हा मी तिकीट्स काढायला गेलो, बुक झालेलं हाऊसफुल. पिक्चर चालू व्हायच्या आधीच हाऊसफुल. रिलीज संध्याकाळी रिलीज झालं, प्री बुकिंग चालू झाले. हाऊसफुल, प्री बुकिंग हाऊसफुल. म्हणजे एवढे लोक पागल झाले त्या पिक्चरसाठी. प्री बुकिंग हाऊसफुल होती. आणि मी बघितलं तेव्हा ऑरेंज सगळीकडे नुसतं ऑरेंजच दिसतंय. काय ग्रीन दिसतच नाही. एवढा भारी मूव्ही येतो. आणि यू शुड चेकआउट. खरंच तुम्हाला बघायला पाहिजे तो पिक्चर. खूप भारी आहे. आणि मराठी ऑडियन्स जाऊन प्लीज सपोर्ट करा मराठीला. लोक बोलतात की मराठी पिक्चर कोण बघत नाही, मराठीला पैसे नाही भेटत, मराठी हे ते तुम्हीच बघत नाही पिक्चर. हा ना, मराठीत माणसं मराठी पिक्चर बघत नाही. मराठीत माणूस मराठी माणसाला खाली खेचतो. भेंडी इकडे लोक काय करतायत की महाराष्ट्रामध्ये बोला, भैया लोकांना बोलता मराठी बोला. अरे तुम्ही जाऊन पहिलं मराठी पिक्चर तरी बघा. मराठी बोला ना. ते तर शॉर्ट होतो. ते पिक्चरच बघणार नाही, फालतूगिरी करणार रस्त्यावर जाऊन. तेच पहिलं पिक्चर बघा. जसे त्यांनी तुम्ही प्लीज जाऊन पिक्चर बघा. दशावतारवाले ग्रेट. सुबोध खानोलकर काय डिरेक्शन आहे भाई, कडक. मला तर आवडलं. अँड लव्ह यू. बी सेफ, बी नाईस. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. आपल्या टायमिंगप्रमाणे सगळे व्हिडिओज येतील आता रेग्युलर आपण नीट येतील, नीट शिस्तीत व्हिडिओ येतील. अँड लव्ह यू ऑल. बी सेफ, बी नाईस. फालतूगिरी करू नका. लोकांची गाणबिण असं मारू नका. नीट राहा, चांगलं राहा. बकचोदी करा, पण फालतूगिरी नको करा. आणि जीवनाची मजा करा. बस. लव्ह यू.